कोरोना महामारीनंतर त्या काळात अनेकांचे जॉब गेले। या दरम्यान नोकरी गेलेल्या अनेक तरुणांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले। त्यामुळे मागील काही वर्षात भारतातील उद्योजकता गगनाला भिडली। देशात खूप सारे चहा प्रेमी आहेत। अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते। चहा प्रेमीबाबत आपल्या देशाचा 5वा क्रमांक लागतो। 72% भारतीय चहाचा आस्वाद घेतात। याचा विचार करत पुण्यातील शुक्रवार पेठेतील अविनाश वाधवानी यांनी आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात केली। या काळात काहींनी साइड बिझनेस सुरू केला आणि व्यवसाय हाच आपल्या आर्थिकतेचा मुख्य आधार म्हणून हे लोक समोर आले। आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची गोष्ट सांगत आहोत। त्याचे नाव आहे अविनाश वाधवानी। बार म्हटलं की डोळ्यासमोर फक्त मद्यानी धुंद असलेली लोक नाहीतर मद्यानी भरलेल्या बाटल्या हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। मात्र या संकल्पनेला आता एका माणसाने तडा दिलाय आणि त्यांनी चक्क पुण्यात एक टी बार सुरू केलाय। तब्बल 100 स्क्वेअर फूट मध्ये हा टी बार सुरू झालाय आणि हा टी बार सुरू केलाय अविनाश हसन वाधवानी यांनी। वाधवानी यांनी आपल्या व्यवसायात बदल करत चहाचे दुकान सुरू केले आणि या दुकानाचे नाव टी बार असं ठेवलं। टी बार इथे चहा, फक्त चहा मिळतो। लेमन टी, कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी हे सगळे चहाचे पदार्थ मिळतात। आता यात काय नवीन आहे असं तुम्ही विचाराल। म्हणजे हे काय कुणीही करेल असंही तुम्ही म्हणाल। परंतु अविनाश वाधवानी यांनी आपला चालू व्यवसाय, ज्यामध्ये अधिकची कमाई असून देखील हा व्यवसाय त्यांनी बंद केला आणि आपण बनवलेला चहा लोकांनी आवडीनं प्यावा ही त्यांची आवड त्यांनी टी बार या व्यवसायातून सुरू केली। जवळच राहतो, एकटाच असल्या कारणाने बऱ्याच वेळा चहाचा तल्लप येते आणि तिथे त्यात बऱ्यापैकी मिळतो, म्हणून आम्ही नेहमी इथे चहाला येतो। मी जवळजवळ 2-3 वर्षापासून इथे चक्कर मारतो। चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतोच हे वाक्य पुरेपूर आणि खरं ठरवण्यासाठी अविनाश सरांनी खरंच कष्ट घेतलेत। त्यांच्या शुक्रवार पेठेतल्या टी बारला तेव्हा आपण सगळ्यांनी नक्कीच एकदा भेट द्यायला हवी। तेव्हा या, चहा प्या आणि मजा घ्या। त्यांच्या या नवीन व्यवसायाला खूप साऱ्या शुभेच्छा।